हां, तर माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी सुमोटो PIL नंबर 3 2023 मधील 24/12/2025 आदेशान्वये बांधकाम स्थळांवरील हवा प्रदूषण नियंत्रणाबाबत उपाययोजनाच्या अंमलबजावणीत झालेल्या त्रुटीबाबत नाराजी व्यक्त केलेली आहे आणि त्यामुळे त्या ज्या गाईडलाईन्स आपण नोव्हेंबर 2023ला कल्याण डोंबिवली महापालिकेने शासनाच्या मार्गदर्शनानुसार गाईडलाईन्स त्यावेळेला जारी केलेल्या होत्या, त्या गाईडलाईन्सचं परिपूर्ण पालन होते की नाही याच्यासाठी आपण पथकं नेमलेली आहेत. 10 वॉर्डामध्ये 10 पथकं प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली पथकं नेमलेली आहेत. त्यांनी त्यांच्या वॉर्डामधल्या ज्या काही बांधकाम साईट्स चालू आहेत त्या ठिकाणी भेट देऊन ह्या ज्या गाईडलाईन्स आपण जारी केलेल्या आहेत त्याप्रमाणे तिथे सगळं पालन होते की नाही याच्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे आणि त्याप्रमाणे अहवाल द्यायचा आहे. तर शासनाच्या गाईडलाईन्स अशा आहेत की जिथे बांधकाम स्थळ ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी 25 फूट हाईटचे पत्रे लावणं, त्याचं कंपाऊंड करणं आवश्यक आहे. 1 एकरपेक्षा जर जास्त मोठा प्लॉट असेल तर त्यांना 35 फूट हाईटपर्यंत पत्रे लावायचे आहेत. किंवा ज्या ठिकाणी म्हणजे ग्रीन नेट लावायची आहे, बांधकामाची जी इमारत असेल तर त्याला पण ज्यूटचं कापड किंवा ताडपत्री किंवा ग्रीन नेटने कव्हर करायचं आहे. बांधकाम स्थळांच्या ठिकाणी धूळ उडू नये याकरता पाणी फवारणी, फॉगर्स याची म्हणजे अंमलबजावणी त्या ठिकाणी करायची आहे. शिवाय PM 2.5 आणि PM 10 याकरता त्यांनी सेन्सर्स त्यांच्या साईटवर बसवायचे आहेत. तर ह्या उच्च न्यायालयाच्याही गाईडलाईन्स आहेत आणि शासनाच्या गाईडलाईन्स आहेत. त्या गाईडलाईन्स फॉलो करण्यासाठी आज पुन्हा MCHI बरोबर आपल्या कल्याण डोंबिवली महापालिकेतले ADTP साहेब पण होते, पर्यावरण उपायुक्त होते, आम्ही स्वतः होते आणि MCHIचे सर्व प्रतिनिधी होते. आज ती बैठक झाली. सर्वांना या गाईडलाईन्स पुन्हा विस्तृत केला, त्यांना त्या सगळ्या गाईडलाईन्स सांगितल्या आणि सगळ्यांनी त्याप्रमाणे कार्यवाही करायचं सगळ्यांनी मान्य केलेलं आहे. आणि महापालिकेमार्फत बऱ्याच ठिकाणी म्हणजे पूर्ण आपल्याकडे मशीन आहेत, फॉगर्स मशीन आहेत, त्या फॉगर्स मशीननी आपण पूर्ण रस्ते जे आहेत त्या रस्त्यावरची धूळच्या ठिकाणी आपण पाणी फवारणी करतो आहे. झाडांवर देखील पाणी फवारणी आपण करतो आहे. शिवाय काही ज्या ठिकाणी धूळ आहे त्या ठिकाणी रस्ते धुण्याची देखील कार्यवाही सुरू आहे. महापालिकेने 10 गॉबलर मशीन घेतलेले आहे की ज्याच्यातून सक केलं जातं, म्हणजे धूळ उडण्याच्या ऐवजी सकिंग केलं जातं, कचरा सगळा सक केला जातो. शिवाय 6 आपण स्वीपर्स मशीन घेतलेले आहेत, त्यातनंसुद्धा कचरा म्हणजे जी धूळ आहे ती सक केली जाते. तर मोठ्या प्रमाणावर कार्यवाही सुरू आहे आणि जानेवारी म्हणजे आपल्या 1 फेब्रुवारीपासून ही कार्यवाही आम्ही जास्त जोरात सुरू केली आहे. त्यामुळे आता आपला AQI जो आहे कल्याण डोंबिवलीचा हा आपण समाधानकारक स्थितीमध्ये आलेलो आहे. म्हणजे जो आपला मॉडरेट होता तो आता आपण समाधानकारक याच्यामध्ये आलेलो आहे. काय ताकीद दिली गेली आहे? आजच्या बैठकीमध्ये ताकीद दिली गेलेली अशी आहे की यांनी एक 8 ते 10 दिवसामध्ये जर ज्यांनी कोणी हे सेन्सर्स बसवले नसतील व्यावसायिकांनी विकासकांनी त्यांनी ते बसवायचे आहेत. त्यांनी पाण्याची फवारणी स्वतःच्या साईटवर करायची आहे. धूळ कुठे उडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. हे आपला मोटो आहे. दंड करणे हा आपला मोटो नाही आहे, पण जे करणार नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल हे मात्र आपण त्या ठिकाणी सगळ्यांना म्हणजे सूचना दिलेल्या आहेत.